नमस्कार. अगदी कमी साहित्य वापरून अतिशय स्पॉन्जी टी केक आज आपण तयार करणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य आहे 1.5 वाटी मैदा, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी तूप, 1 वाटी दूध, टूटी फ्रूटी, व्हॅनिला एसेन्स आणि 1½ स्पून बेकिंग पावडर. सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये आपण मैदा, पिठी साखर आणि बेकिंग पावडर हे व्यवस्थित चाळून घेणार आहोत. व्यवस्थित चाळून घेतल्यामुळे हे सगळे जे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याच्या गुठळ्या होत नाहीत. चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तूप ॲड करणार आहोत. इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे. जर का आपल्याला तूप वापरायचं नसेल तर आपण रिफाइंड ऑइलसुद्धा वापरू शकतो. त्यानंतर अर्धा कप दूध आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्हॅनिला इसेन्स आपण ॲड करणार आहोत. आणि कट आणि फोल्ड या मेथडनी सगळं जे साहित्य आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण अर्धा कपच दूध यामध्ये ॲड केलं आहे. सगळं साहित्य मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे आणि घट्ट वाटत असल्यास त्याच्यामध्ये उरलेलं बाकीचं सगळं जे दूध आहे ते सुद्धा आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. इथे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला घट्ट वाटते म्हणून उरलेलं जे ½ कप दूध आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि परत सगळं जे साहित्य आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे जे बॅटर आहे ते फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपलं तयार झालं पाहिजे. ज्या टीनमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्या टीनला ग्रीस करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये आपल्याला टूटी फ्रूटीसुद्धा ॲड करायची आहे. टूटी फ्रूटी एका वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये ½ टीस्पून मैदा मिक्स करायचा आहे आणि त्यातल्या अर्ध्या टूटी फ्रूटी बॅटरमध्ये मिक्स करायच्या आहेत. परत बॅटरला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे बॅटर आपण ग्रीस केलेल्या टीनमध्ये घालणार आहोत. पूर्ण बॅटर घालून झाल्यानंतर त्याला आपण 2-3 वेळा टॅप करणार आहोत जेणेकरून त्याच्यामधले काही एअर बबल्स असतील तर ते बाहेर पडतील. शिल्लक राहिलेली टूटी फ्रूटीसुद्धा वरून आपण डेकोरेशन म्हणून घालणार आहोत आणि या टीनला 160 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनटं प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये 25 मिनिट्ससाठी 160 डिग्री सेल्सिअसवर बेक करून घेणार आहोत. हा केक आपण कढईमध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा तयार करू शकतो. त्यासाठी प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये किंवा कढईमध्ये 35 to 40 मिनिट्ससाठी आपण त्याला बेक करणार आहोत. अशा प्रकारे अगदी कमी साहित्य वापरून अतिशय स्पॉन्जी असा टी केक आपला तयार झाला आहे. पूर्ण गार झाल्यानंतर त्याचे स्लाइस आपण कट करू शकतो आणि दुपारच्या चहासोबत एन्जॉय करू शकतो. नक्की करून बघा.